नमस्कार. आज आपण पनीरची बर्फी बनवणार आहोत. तर हा माझा पहिला व्हिडिओ आहे, सो तुम्ही सगळे पहा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आपण आधी कढई घेतली आहे, त्यात मावा टाकला आहे. मावा किंवा खवा म्हणू शकता तुम्ही. त्याच्यातमध्ये दूध टाकायचं आहे. साधारणपणे आपण मावा 100 ग्रॅम घेतला आहे आणि दूध 1 कप किंवा अंदाजे घेऊ शकतात तुम्ही. त्यानंतर आपल्याला ती मावा मेल्ट होण्याची वाट बघायची आहे. हे पनीर आहे, पनीर किसून ठेवलेलं आहे. किसलेलं पनीर वापरायचं आपल्याला ह्याच्यात. हलवत राहायचं जोपर्यंत त्याच्यात बबल्स येत नाही. बघा तुम्ही, मावा मेल्ट व्हायला सुरुवात झाला आहे. मावा मेल्ट होतो आहे, कारण की गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे, म्हणजे मीडियम ठेवायचा. जास्त फास्टही नाही, स्लोही नाही ठेवायचं आपल्याला. आणि आपल्याला हलवत राहायचं, कारण की ते खाली लागू नये म्हणून. नंतर साखर टाकायची आहे. साखर पण 100 ग्रॅम टाकायची आपल्याला. जास्त गोडही नाही आणि फिक्कही नाही. ज्यांना शुगर असेल त्यांच्यासाठी पण आहे, पण साखर तुम्ही कमी वापरू शकतात. चांगला हलवून घ्या तो खवा. साखरही मेल्ट व्हायसाठी तुम्ही चांगलं हलवून घ्या त्याला चांगलं, कारण की साखरही मेल्ट व्हायला पाहिजे ना. बघा, चांगलंपणे सगळं मेल्ट झालं. नंतर आपल्याला पनीर टाकायचं आहे. पनीर साधारणपणे 300 ग्रॅम घ्या किंवा तुम्ही अंदाजेही घेऊ शकतात. पनीरही टाका आणि पनीरही चांगलं हलवून घ्या. ते पनीर टाकल्यावर अजूनच ते खूप भारी वाटेल आणि तुम्ही ते खाल ना तेव्हा तुम्हाला खूप आवडेल ते. बघा किती खूप छान दिसतंय ते. आणि ते चांगलं सगळं मिक्स करून हलवून द्यायचं आहे. ते 5 मिनिटासाठी तसंच ठेवायचं आहे. बघा खूप भारी वाटतंय ते आणि बबल्सही यायला लागले आहेत. बघा, आणि घट्टही खूप झालं आहे ते. बघा, बबल्स खूप भारी येऊ राहिलेत. थांबायचं नाही आहे, ते हलवून घ्यायचं, कारण की ते खाली लागू नये म्हणून. नंतर आपल्याला वेलची टाकायची आहे, ती पण त्याची पावडर टाकायची, किंवा तुम्ही कुटूनही टाकू शकतात. त्याची पावडर किंवा कुटून टाकू शकतात तुम्ही. नंतर आपल्याला तूप टाकायचं आहे. तूप साधारणपणे आपल्याला 1 ते 2 चम्मच टाकायचं आहे. आणि ज्याच्यात तुम्ही सेट करशाल ना बर्फी, त्याच्यातही तूप टाकायचं तुम्हाला, कारण की ती खाली चिपकू नये म्हणून. आणि वेलची साधारणपणे तुम्हाला 5 ते 6 घ्यायच्या आहेत. आणि सगळं चांगलं हलवून झाल्यानंतर तुम्हाला ते डिशमध्ये ते तूप टाकलेलं ते पण चांगलं चोळून घ्यायचं आहे कानाकोपऱ्यातून. बर्फी मस्त झाली आहे आणि ती घट्टही झाली आहे. चांगल्यापणे बबल्सही आलेत. मग बर्फी तुम्हाला काढून घ्यायची आहे एका डिशमध्ये, आणि त्याच्यानंतर तुम्ही गार्निशिंग करू शकतात पिस्ता वगैरे टाकून. आणि पिस्ता वगैरे टाकून तुम्ही गार्निश कशानेही करू शकता, बदाम, काजू. आणि नंतर आपल्याला फ्रीझरमध्ये 1 ते 2 तास ठेवा, मग तुमची बर्फी तयार आहे.